आज आपण जेवणाबरोबर तोंडी लावायला कैरीची लोणची बनवणार आहोत. तुम्ही म्हणाल का हा काय वेगळा पदार्थ आहे, पण इतका मस्त लागतो हा पदार्थ. कैरी आणि गूळ यापासून बनतो, खूप छान लागतो. जेवणाबरोबर जर अशी कैरीची लोणची असते तर जेवायला खूप मज्जा येईल. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, एक कैरी घ्यायची, साधारण तोतापुरी कैरी म्हणून मिळते, ती कैरी तुम्ही बाजारातून आणायची. ती स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर उभी कट करून घ्यायची. तुम्ही बारीक बारीक फोडी केल्या तरी चालेल. त्यानंतर त्या एका पातेल्यात घ्यायच्या, त्या पातेल्यात थोडं पाणी घ्यायचं. साधारण एक छोटा ग्लास भरून किंवा एक छोटा कप भरून पाणी त्यात घाला. तुमच्या कैरीच्या फोडी घाला. साधारण एक कैरी असली तर एक कप भरून पाणी तुम्ही घातलं तरी चालेल. त्यानंतर हे तुम्ही बारीक गॅसवर उकळवायला ठेवायचं. 1 ते 2 मिनिट फक्त हे उकळवायचं, जास्त नाही उकळवायचं आपल्याला. फक्त थोडी कैरी नरम होऊ द्यायची. यात मी 4 खजूर सुद्धा टाकले आहे. तुम्ही खारीक टाकले तरी चालेल, खजूर टाकले तरी चालेल. मधली बियाची काढून टाकायची आणि नंतर जे बाजूची खजूर आहे ती बॉईल करायला टाकायची. एक उकळी आल्यानंतर हे अगदी आणि मग मस्त नंतर आपण सॉफ्ट काय होऊन करायचं जातं. की गॅस बंद करायचा. नंतर एका कढईत थोडं तेल घालायचं. जिरे मोहरी बऱ्यापैकी घालायचे, म्हणजे थोडे जरा जास्तच घालायचे. खूप छान लागतात त्यात जिरे मोहरी. त्यामुळे तेलात किंवा तुपात जिरे मोहरीची फोडणी द्यायची. आपण जी ही कैरी आणि खारीक उकळून घेतले होते, ते उकळून घेतलेले खैरी आणि खारीक टाकायचे. त्यातलं पाणी सगळं नाही टाकायचं. आपल्याला पहिले थोडं पाणी टाकायचं आणि नंतर आपल्या गरजेनुसार जास्त पाणी लागलं तर ते टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपण सगळं, उकडून घेतलं. उकडून झाल्यानंतर त्याला फोडणी दिली. फोडणी दिल्यानंतर तुम्हाला जर गूळ आवडत असेल तर गूळ घाला, साखर आवडत असेल तर साखर घाला. पण यात गूळ खूप छान लागतो. खरं तर ही लोणची गुळाचीच बनते, त्यामुळे तुम्ही यात गूळ टाकला तर खूप मस्त लागेल. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार घाला, पण शक्यतो गूळच घाला. गूळ घातल्यामुळे एकदम पाक सुद्धा त्याचा इतका छान होतो. अशी आपण मोहरी जिरेची फोडणी दिली. त्यानंतर आपली कैरी आणि खजूर जी बारीक करून ठेवली होती ती घातली. त्यानंतर 1 चमचा मिरची पावडर घालायची, थोडं हळद घालायचं, मीठ घालायचं. फोडणीत हिंग घातलं तरी चालेल. हिंग माझ्याकडे नव्हतं म्हणून मी हिंग नाही घातलं. तुमच्याकडे जर हिंग असेल तर तुम्ही हिंग नक्की घाला. हिंगामुळे सुद्धा खूप मस्त चव लागते. हे व्यवस्थित परतून घ्या. साधारण 1 मिनिट परतल्यानंतर यात 1 वाटी गूळ घाला. 1 वाटी म्हणजे एक छोटी वाटी भरून गूळ घाला. साधारण आपण पोहे खातो ते 3 चमचे भरून गूळ किसून किंवा बारीक चिरून यात घाला. 1 ते 2 मिनिटात आपल्या गुळाला पाणी सुटते आणि गुळाचा मस्त पाक तयार होतो. ही लोणची तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकता किंवा पोळी बरोबर सुद्धा आरामात 1 ते 2 पोळ्या खाल्ल्या जातात. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि आवडली तर प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तुम्ही काय करताना व्हिडिओ तुम्हाला आवडते सुद्धा, तुम्ही कमेंट सुद्धा करतात, पण सबस्क्राईब करायला विसरून जातात. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायचे नक्की लक्षात असू द्या. आणि हो, व्हिडिओ जर आवडली तर शेअर सुद्धा करा तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या फॅमिलीमध्ये. आणि नक्की ही लोणची करा आणि आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही केलेली ही लोणची कशी झाली. लवकर भेटू आपण अशा छान नव्या सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन. तोपर्यंत बघा, तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटले ना, नक्की करा. आणि आवडली तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला तर मग लवकरच भेटू आपण खूप नवीन आणि छान इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन. तोपर्यंत बाय बाय.